मला सांगा ताई, तुम्ही आता कोणत्या प्रभागातून उभे आहे आणि निवडून जर आलात हम्म, तर प्रभागासाठी कोणते विकास कामं करणार हम्म. किंवा सर्वप्रथम तुमचं कोणतं काम राहील जे प्रभागामध्ये अजूनपर्यंत त्याचा विकास झाला नाही, जसं नाल्या, रस्ते, रोड आहे, हम्म. बाकी अजून हो. दर्यापूर प्रभाग क्रमांक 12 ब मधून मी उमेदवार आहे. माझं नाव बबिता कैलासपती डोंगरदिवे. सर्व नगरवासियांना माझा नमस्कार. जय भीम. मी या वार्डातून आता मी घरोघरी आम्ही फिरत आहोत, तर जनतेचं एकच म्हणणं आहे की रस्ते नाही आहेत, लाईट नाहीये, नाल्याची सुविधा नाहीये. तुम्ही निवडून नाही आल्या तरी आमच्यासाठी प्रयत्न करा, असं सगळ्या जनतेचं म्हणजे म्हणणं आहे. आणि निवडून आल्यावर तर खरोखर जे कामं करायचं आहे, कारण माझं घर साईनगर मध्येही आहे आणि सैनिक वसाहत मध्ये. सैनिक वसाहत मध्ये तर म्हणजे 30 फुटाचा रोड व्हायला पाहिजे होता, पण हेतू पुरस्पर 50 फुटाचा करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे माजी सैनिकांचे घर जाणार आहेत, तर त्याच्यामुळे त्यांचे मन नाही दुखावले पाहिजेत. माझा पहिला मुद्दा तर इथचं म्हणजे 30 फुटाचा रोड व्हायला पाहिजे. आणि जिल्हा परिषद शाळा ही 1 नंबर शाळा आहे, पण तिथेही त्या शाळेमध्ये म्हणजे पाणी साचते, तलावाचं रूप होते आणि जिथे लहान मुलं ये जा करतात, तर त्यांचं आरोग्याचं म्हणजे गंभीर प्रश्न आहे. तिथे नगरपालिकेने कधी ग्रामपंचायतने लक्ष नाही दिलं. तर ते सर्वप्रथम मला जिल्हा परिषद शाळेसाठी करायचं आहे, कारण बाजूनेही सगळं सांडपाणी तिथून वाहते, तर मुलांचं आरोग्य धोक्यात आहे. काय सांगाल? तुम्हाला आणखीन काही पक्षांनी पाठिंबा जाहीर केलाय? तर सर्वात प्रथम जसं मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म अर्ज दाखल केला, तसेच अपक्ष म्हणून पूजा राहुल कुराडे यांनी सुद्धा अर्ज दाखल केला होता. तर त्यांनी माझ्यासाठी नाही, समाजाच्या एकतेसाठी आणि समाजाची कुठेतरी एकता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि मला पाठिंबा जाहीर केला. तसेच आरपीआय गटाचे गवई साहेब, नंतर आठवले साहेब आणि कवाडे साहेब यांनी सुद्धा मला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते, कारण त्यांनाही कुठेतरी मनापासून असं वाटत असेल की समाजाची एक अपक्ष उमेदवार म्हणून महिला उभी आहे. तर समाजाने जी माझ्याकडे, ह्या पक्षांनी ज्या माझ्याकडे जे म्हणजे पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करते. आता तुम्ही प्रचाराला निघत आहे, मतदारांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? सर्वांचं खूप म्हणजे कसं आहे, राजकारणात जास्तीत जास्त कसं चाललेलं आहे की म्हणजे घराणेशाहीच चालू आहे. मी एक अपक्ष उमेदवार म्हणून सगळ्यांना असं उत्सुकता आहे की ह्या महिलेनं कसा काय हा निर्णय घेतला, आणि त्याच्यामुळे सगळ्यांना असं कुतूहल, आणि माझ्यामुळे सगळ्या पुढच्या ज्या पंचवार्षिक मध्ये सगळ्या महिला या राजकारणात उतरतील आणि आमच्या म्हणजे पूर्ण साईनगरच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये सगळ्यांना एक कुतूहलच आहे की महिला म्हणून ही लढत आहे, तर आपण हिला पाठिंबा म्हणजे द्यायला पाहिजे सर्व पक्षांचं.